लाईन पंच खांडेकर खांडेकर डॉट बॉल तीन बॉल 2 धावा चार बॉल 3 डॉट बॉल 5 बॉल 3 धावा संघाची धावसंख्या 1 षटका अखेर 4 धावा संघाची धावसंख्या 1 षटका अखेर 4 धावा झाली आहे अरे हा कोण आहे ए बाबू पप्पा हारला जाऊन झोप ना घरी तू कुठे गेला तो आपला फॉर्म लिहिलेला टीम क्वालिफायर बनला कुठे गेला तो फॉर्म ठीक आहे मला 2 करून दे याच्यावरली ना दोन्ही मॅच खाली हां बाउंड्री बॉलचं रिझन लावलं पहिली ओव्हर झाली का एक ओव्हर 4 झाले तर नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय क्वालिफायर 1 चा सामना आपण पाहतोय अर्थातच टीम बाउंड्री बुल्स आणि हेवी हिटर्स या दोन संघांमध्ये पहिला बॉल जर पाहिला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 4 धावा आपल्या धावफलकावरती लागल्या त्यानंतर जर पाहिलं एक मिनिट ठीक आहे चालू राहून देत मॅच चालू राहून देत हरकत नाहीये चांगली गोलंदाजी पाहायला भेटते पुन्हा बॅकफुट लावून चेंडूला पंच केले बॉल पुन्हा जातो घोषांक धावसंख्येमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल पुन्हा पुढे येऊन मोठा फटका पुन्हा बॉल जातो घोषांक धावसंख्येमध्ये प्रेक्षकांना देखील विनंती असेल की थोडंसं जपून राहायचं आहे बॉक्स अंडर ऑफ क्रिकेट आहे तुमच्यापर्यंत बॉल पोहोचू शकतो पुन्हा बॅकफुट लावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय 5 चेंडूचा खेळ मात्र झालाय धावसंख्या जाऊन पोहोचलेली 8 या धावसंख्येवरती क्वालिफायर क्रमांक 1 हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केली जाते 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 बिनगडी बाद टीम बाउंड्री बुल्स गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं अरुष रावराणे नन्ना मुन्ना जादूगर पहिलाच बॉल पहिला स्वीप केला बॉलला ऑन साइडला एक धाव पाहायला मिळते पुन्हा पुढे येऊन फटका खेळला जातो पुन्हा बॉल जातो घोषांक धावसंख्येमध्ये चांगली सुरुवात मात्र केली जाते धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती संघ मालक आपण पाहू शकतो हेमंत वाडकर आता चेअर्स करतायत कारण की त्यांचा संघ बाहेर गेलाय परंतु ते संघ मालक आहे ट्रॉफी कुठला संघ उचलणार हे मात्र पाहायचंय पुन्हा मोठा फटका पुन्हा बॉल जातो घोषांक धावसंख्येमध्ये 3 चेंडू संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा क्षेत्ररक्षण जर पाहूया दुहेरी धाव पाहायला भेटते खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय अर्थातच हेवी हिटर्स या खेळाडूंच्या माध्यमातून पुन्हा पाहायचा पंच निर्णय काय देतील यस पंचांचा निर्णय नाही आहे थोडेसे फंबल झालेत पंच पण बॉल निर्धाव निघतोय 4 चेंडूचा खेळ 5 चेंडूचा खेळ जरूर झाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली 14 या धावसंख्येवरती
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉल जातोय घोषांक धावसंख्येमध्ये. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. बिनगडी बाद टीम बाउंड्री बॉल्स. ना प्रेक्षक तर जल्लोष करणारच आहेत, त्यात काही शंका नाहीये. प्रेक्षकांना पण अडवू शकत नाहीये. ऑस्ट्रेलिया आणि इंडियाचा सामना जर बघितला, भारताला अर्ध प्रेक्षकांनी हरवलं ऑस्ट्रेलियन, आणि इथं देखील प्रेक्षक पाहूया कोणाच्या बाजूने आहेत. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धावबाद होतोय खेळाडू, जातो बॅक टू पॅव्हिलियन. थोडीशी रनिंग कमी पडली, समोर खेळला. धन्यवाद डीजे. दुसरा खेळाडू येतोय अर्थातच अभिषेक पाताडे. पुन्हा बॅकफुट लावून खेळण्याला पंच केला जातोय, टॅप केला जातोय, परंतु एक धावी घेतली जाईल. एक धावाने धावसंख्या धावती खेळण्याचा प्रयत्न. 16 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो. एक गडी जरूर बाद झालाय बाउंड्री बुल्स या संघाचा. क्वालिफायर क्रमांक 1 जो संघ हारेल तो स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. माफ करा, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिडऑन क्षेत्रामध्ये. पुन्हा पंचांनी मात्र 9 घोषित केल्या. 1+1 एकंदरीत दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते या धाव फलकावरती. चौथं षटक फेकलं जातंय. गोलंदाज मयूर फडके या गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल जातोय घोषांक धावसंख्येमध्ये. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल जातो दुहेरी धावसंख्येमध्ये. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती टीम बाउंड्री बुल्स या संघाची. चौथा षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहूया. एकेरी दुहेरी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र गडी बाद. काय मात्र बॉल अडवला आहे. बाउंड्री बुल्स या संघाचे. पुन्हा चांगला बॉल, हलका टप्पा टाकला, हलक्या हाताने खेळला. 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1-1 पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तर नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. चांगला कॉल केला गेला. 1 धाव मात्र घेतली गेली. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स. शेवटचे 2 बॉल आणि बॉल सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत चेंडू. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. इथे मात्र बीट होतोय. पाहूया डेलिब्रेट असेल का. धावा नसतील. येस डेलिब्रेट आहे. रन्स नाहीये. रन्स घ्यायचा नाहीये. डॉट बॉल घ्यायचा आहे. एकोणतीस धावसंख्या झाली आहे.
बाउंड्री बुल्स या संघाची विजयासाठी 30 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये टीम हेवी हिटर्स या संघाला रात्रीचे 11:15 वाजले तर थोडासा साऊंड आपण कमी केला तरी चालेल गाण्यांचा, कारण की 15 मिनिटांनी एक इनिंग संपेल, मग आपली एक मॅच आहे क्वालिफायर. हा एलिमिनेटर आहे, एलिमिनेटरला लागतील ते येऊन येतात 15 मिनिटांनी. पुढची मॅच आहे ना. ठीक आहे. येस, पॉवर प्ले 30 धावांचं लक्ष. पहिली जोडी मैदानामध्ये जर पाहिली आरुष आणि रोहन जुवेकरची जोडी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं रोशन माफ करा अभिषेक पाताडे गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं षटक पहिलं टाकलं जाईल. वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम दिवस, अंतिम 2 तास या स्पर्धेला संपण्यासाठी, परंतु सलग 2 दिवस ही स्पर्धा अतिशय रोमहर्षक सामने आम्हाला पाहायला मिळाले. पाहूया पहिलाच पुलर लेनचा बॉल टॅप केला चेंडूला. बॉल सरळ जातोय घोषंक धावसंख्येमध्ये. एकेरी धावाने दावेदार श्री गणेशा जरूर झालाय. एक धाव आपण पाहतोय धावफलकावरती जोडली जाते. पुन्हा फुलटॉस बॉल, पुन्हा बॉलला कट केलं पॉइंट रिझन मध्ये. एक धावा धावफलकावरती जोडले जाते. 2 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक फेकलं जातं पॉवर प्लेचं. पुन्हा चांगला फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. सरळ चेंडू हातामध्ये मारला. अजय पाटील यांच्या लहान मुलांना विनंती असेल की व्यासपीठावरती जे बसलेत तिकडनं बाजूला व्हायचंय. पुन्हा टॅप केला चेंडूला. पुन्हा बॉल जातोय घोषंका धावसंख्येमध्ये. सुकार थोडासा धीर रखिये आणि तो खातोय चिकन. प्रेक्षक देखील आपण जर पाहिलं, माहिती आहे आम्हाला नाही खात ते, हो माहिती आहे मला. पुन्हा चांगला डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातो. एकेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली अर्थातच 4 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने निर्धाव चेंडू. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती टीम हेवी हिटर्स या संघाची. थँक्यू व्हेरी मच. पुढील सामना आपण मालवणीमध्ये आपण त्याचं समालोचन करू पुढच्या मॅच साठी. एलिमिनेटर 1 असेल, जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाईल. येस, पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा हलक्या हाताने पॉइंट रिझर्व मध्ये टॅप केलाय. बॉल सरळ जातोय. पुन्हा टॅप केल्या चेंडूला. पुन्हा बॉल जातो घोषंका धावसंख्येमध्ये. चांगली खेळी पाहायला भेटे हेवी हिटर्स या बॅटरच्या माध्यमातून. अर्थातच रोशन जुवेकर या बॅटरच्या माध्यमातून. चंद्रातलो खेळाडू. पुन्हा पुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे कुठेतरी जर पाहिलं आपण नक्कीच थोडासा फंबल झाला असता. खेळाडूचा चौकार जरूर मिळाला असता. फटक्यामध्ये ताकद होती. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं गोलंदाज वैभव पाचणेकर अर्थातच डॅनी गोलंदाजी मार्कवरती, ज्याने सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं. याचा झेल सोडली आहे त्या खेळाडूची, ज्याने एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय. पुन्हा टॅप केला चेंडूला. पुन्हा बॉल जातो घोषंका धावसंख्येमध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बॉल किती आले? 2 षटकांचा खेळ इथं जरूर संपलाय. धावसंख्या झाली ती 9 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 21 धावांचं लक्ष टीम हेवी हिटर्स या संघाला. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. पहिलाच बॉल दिलाय घोषंका धावसंख्येमध्ये फेकून. ताकद होती फटक्यामध्ये.
पुन्हा समोरच्या दिशेने बॉल अडवला जातोय सुंदर आणि बिटवीन द विकेट्स. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे अर्थातच 11. चाळीतला सूर्यकुमार म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे आमचा रॉनी रोशन जुवेकर. पुण्य हलका त्याने खेळलाय. काय फलंदाजी केली जाते. यस 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 दोघांना जर बघितलं फंबल केलं जात आहे बॅटरने. अजय पाटील मूर्ती लहान आहे त्याची पण कीर्ती महान आहे. 12 धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती. पुन्हा हलक्या त्याने खेळला. काय क्षेत्ररक्षण. डीजे थांबायचं. डीजे डीजे डीजे. पुन्हा समोरच्या दिशेने पुन्हा फॉलो थ्रूला बॉल अडवला जातो. एक धाव मात्र चोरटी घेतली जाईल. एक धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 13 या धावसंख्येवरती. 5 चेंडू 13 धावा. पुन्हा समोरच्या दिशेने. ओ हो 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 यस. घोषांक धावसंख्येमध्ये 3 षटकांचा खेळ मात्र इथं जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाली 14. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावांचं लक्ष्य असेल. पाहूया त्याचबरोबर जर पाहिलं रोशन आपला एअर इंडिया मध्ये व्यावसायिक आहे. त्याचबरोबर विमानाला दिशा दाखवण्याचं काम तो करतो. परंतु आपल्या संघाला दिशा दाखवतोय का. आपल्या संघाला पुढच्या मॅच साठी घेऊन जातोय का. बॉल इथे जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेंट्रल बँक ऑफ इंडिया दन 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 करत चौकार. पुन्हा चांगला फटका थर्डमॅन रिझर्व मध्ये जातो. 1 धाव पाहायला मिळते. जसं मला सांगितलं एअर इंडिया मध्ये कामाला तसं काय त्याला पंकज फुटली आणि त्यांनी मात्र बॉलला हवेत फेकून दिला. आला तो चौकार. पुन्हा टॅप केले चेंडूला. पुन्हा बॉल जातो घोषांक धावसंख्येमध्ये. काय फलंदाजी करतोय चाळीतला सूर्यकुमार यादव अर्थातच आमचा रॉनी. धावसंख्या झाली आहे 21. 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. पुन्हा पॉइंट रिझन मध्ये एकेरी धाव. 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. पुन्हा चांगला फटका डाऊन द ग्राउंड जातोय. दीपेश सावंत आणि दीपेश मोरे अधिक चव्हाण यांना देखील विनंती करतो आपल्या देखील यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज रामा पहिल्या क्वालिफायर क्रमांक 1 मधील करतो. 1 मिनिट थांब. फक्त मॅच संपायला चालली आहे. अजय पाटील गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पाहूया कुठला संघ पुढे जातोय. समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल इथे येतोय चौकार. सेंट्रल बँक ऑफ इंडिया दन 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 चौकार. येस कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता इथे पाटलांचा गाडा वाडा बिडा सर्व आणायला लागणार आहे कारण की बॅटिंग मार्क वरती आहे आरुष. गडी अजून एक पण बाद न झालाय. अर्थातच टीम हेवी हिटर्स या संघाचा. दोघांची भागीदारी जर पाहिली 27 धावांची भागीदारी आपण पाहतोय. जर सामना बरोबरी सुटला तर 1 षटकांचा सामना खेळला जाईल. अर्थातच सुपर ओव्हर खेळली जाईल परंतु तिथपर्यंत दोन्ही खेळाडू सामना नेणार नाहीयेत. पाहूया पुन्हा हलक्या त्यांनी खेळलाय. पुन्हा बॉल जातोय घोषांक धावसंख्येमध्ये मिळते एकेरी धाव. अर्थातच पाहूया 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 काय फलंदाजी केली जाते. धावसंख्या पाहायला गेलं तर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीमसाठी. काय सामना रंगताना आपण पाहतोय. हेवी हिटर्स आणि बाउंड्री बुल्स.
पुन्हा हलका त्यांनी खेळला समोरच्या दिशेने विकेट मिळाली आहे मॅच मध्ये रंगत वाढत चाललेली आहे दोन चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असणार आहे टीम हेवी हिटर्स या संघाला सामन्यामध्ये रंगत वाढत चालली आहे सामन्याचा बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर पुन्हा समोरच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सेंट्रल बँक ऑफ इंडिया चौकार दणदणीत धनकानीत येस 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 बिग 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 चौकार तुझ्यासाठी मैदानाच्या बाजूला नाचायचं थँक्यू डीजे थँक्यू डीजे थँक्यू डीजे डीजे डीजे